नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, मकर संक्रांती आता जवळ आलेली असते आणि इथे अर्जुनला सायलीबरोबर इथे संक्रांत साजरी करायची असते. तिच्याबरोबर पतंग उडवायचा असतो. पण इथे प्रियाने एक प्लॅन केलेला असतो. ती इथे पूर्णाजीला सांगते, काहीही झालं तरीसुद्धा अर्जुनला आपण चाळीमध्ये जाऊ द्यायचं नाही. आणि त्यासाठी इथे पूर्णाजीला तिने चक्कर येण्याचं नाटक करायला सांगितलेलं असतं. पण तरीसुद्धा अर्जुन चाळीमध्ये जाऊन सायलीबरोबर पतंग उडवतो आणि तिच्याबरोबर संक्रांतसुद्धा साजरी करतो. आणि त्याचबरोबर अर्जुनने अजून एक प्लॅन केलेला असतो. प्रतिमाला फोन करून सांगितलेलं असतं की प्रियाला आता तिकडे बोलावून घे, कारण प्रिया घरातल्या लोकांचे कान भरत असते. सायलीच्या विरोधामध्ये सगळ्यांना सतत भडकवत असते आणि हे जर असंच चालू राहिलं तर मी आणि सायली दोघेजणं कधीच एकत्र येणार नाही. आणि हे जे काही घडले ते सगळं प्रियामुळे घडले. तेव्हा इथे आता प्रतिमा अर्जुनचं म्हणणं ऐकते आणि प्रियालासुद्धा किल्लेदारांच्या घरी घेऊन जाण्यासाठी ती सुभेदारांच्या घरी आलेली असते. त्याचबरोबर इथे अर्जुनने आता प्रियाचासुद्धा प्लॅन फ्लॉप करायचं ठरवलेलं असतं. तर इथे अर्जुन आता पूर्णाजीने चक्कर येण्याचं नाटक केल्यानंतरसुद्धा कशा पद्धतीने तो चाळीमध्ये जाऊन सायलीबरोबर संक्रांत साजरी करतो आणि त्याचबरोबर प्रतिमा आत्याला फोन केल्यानंतर ती प्रियाला कशा पद्धतीने घेऊन जाते आणि इथे प्रियाचा प्लॅन फ्लॉप होतो. आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे प्रेक्षकांनो, आता मकर संक्रांती आलेली असते, त्यामुळे सगळीकडे आता आनंदी वातावरण असतं. अर्जुन सातत्याने इथे प्रयत्न करत असतो मधुभाऊंना इम्प्रेस करण्यासाठी, कारण सायलीच्या चेहऱ्यावरती त्याला फक्त आणि फक्त आनंद बघायचा असतो. आणि सायलीसुद्धा अर्जुन सातत्याने चाळीमध्ये येतोय, तिला इतकं महत्त्व देतोय, हे बघून तिलासुद्धा आनंद हा होतच असतो. संक्रांत असल्यामुळे कुसुमताई सायलीला म्हणत असते की सायली, उद्या कुणीतरी चाळीमध्ये येणार आहे तुझ्याबरोबर संक्रांत साजरी करायला. तेव्हा सायली म्हणते, कोण? तेव्हा कुसुमताई म्हणते, मी आग्रहाचं आमंत्रण दिले तुझ्या ह्यांना, ते येणार आहे तिथे तुझ्याबरोबर पतंग उडवायला. तेव्हा सायलीला मनामध्ये तर आनंद झालेला असतो, पण अर्जुन तिथे आल्यानंतर मधुभाऊ त्याचा खूप जास्त पाणउतारा करतात, त्याचा अपमान करतात, हे सुद्धा सायलीला माहीत असतं. म्हणून ती थोडीशी अपसेटसुद्धा झालेली असते. त्यानंतरला इथे अर्जुन आणि चैतन्य दोघेजण एकमेकांबरोबर बोलत असतात की उद्या कुसुमताईने चाळीमध्ये बोलावलं आहे पतंग उडवण्यासाठी, मला तिथे बोलावलं आहे सायलीबरोबर संक्रांत साजरी करण्यासाठी, तेव्हा आपल्याला जायचं आहे. तेव्हा इथे चैतन्यालासुद्धा आनंद होतोच, पण त्यांचं हे बोलणं प्रियाने चोरून ऐकलेलं असतं. आणि प्रिया आता हे सगळं ऐकल्यानंतर म्हणते, काही झालं तरीसुद्धा अर्जुनला मी चाळीमध्ये जाऊ देणार नाही, त्या सायलीबरोबर पतंग उडवायला तर मुळीच नाही. आता मला काहीतरी केलं पाहिजे आणि अर्जुनला घरीच थांबून घेतलं पाहिजे. त्यानंतरला इथे प्रियाने एक प्लॅन केलेला असतो. प्रिया जाते आणि आता पूर्णाजीला हाताशी धरते, तिला सगळं काही सांगते. पूर्णाजी, बघितलंस ना, अर्जुनला तू किती वेळा सांगितलंस की चाळीमध्ये जाऊ नको, तुझ्या जीवाला धोका आहे. त्या महिपतने चाकू पाठवलेला, चिठ्ठी पाठवलेली माहिती आहे ना, त्याचा अर्जुनवरती राग आहे. तो अर्जुनला मारण्यासाठी किती प्रयत्न करतोय हे त्याने आपल्याला दाखवून दिले. मग रिस्क कशाला घ्यायची ना, अर्जुन कशाला त्या चाळीमध्ये जातोय त्या सायलीबरोबर पतंग उडवायला. त्याच्यानंतरला इथे आता पूर्णाजीचे कान भरल्यानंतर पूर्णाजी म्हणते की तू बरोबर बोलतेस तन्वी, मी अजिबात जाऊ देणार नाही अर्जुनला त्या चाळीमध्ये. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते, तू सांगशील ना तसंच मी करेन. तेव्हा प्रिया म्हणते की अर्जुन आणि चैतन्य थोड्या वेळाने आता जाणार आहेत ते सुद्धा चाळीमध्ये. ते एकदा ना दोघेजणं चाळीमध्ये जायला निघाले की तू इथे चक्कर येण्याचं नाटक कर, तुझी तब्येत बिघडते हे अर्जुनला कळल्यानंतर अर्जुन काही चाळीमध्ये जाणार नाही आणि मग आपला प्लॅन सक्सेसफुल होईल आणि सायली आणि अर्जुन दोघेजणं परत भेटणारसुद्धा नाही. तेव्हा इकडे पूर्णाजी म्हणते, ठीक आहे. अर्जुनने आता काळा कुर्ता वगैरे घातलेला असतो आणि छान तयार होऊन सायलीला भेटण्यासाठी तो जात असतो. त्याला खूप आनंद झालेला असतो, खूप जास्त एक्सायटेड असतो की आता सायलीबरोबर वेळ घालवता येईल, तिच्याबरोबर संक्रांत साजरी करता येईल, पतंग उडवता येईल, तिला तिळगुळ देता येईल, हे सगळे स्वप्न त्याने बघितलेले असतात. त्याच्यानंतर अर्जुन आणि चैतन्य दोघेजणं आता जात असताना पूर्णाजी ठरल्याप्रमाणे
चक्कर येण्याचं नाटक करते. सगळेजण तिच्या अवतीभोवती येतात. सगळेजण सामील झालेले असतात पूर्णाजीच्या प्लॅनमध्ये. तेव्हा अर्जुन चैतन्य दोघेजण घाबरतात. पूर्णाजीला काय झालं म्हणून अर्जुन धावत पळत पूर्णाजीच्या जवळ येतो आणि विचारतो, काय झालं पूर्णाजी, तुला बरं वाटत नाही आहे का? तेव्हा पूर्णाजी म्हणते, हो रे, मला चक्कर आल्यासारखं होतंय आणि मला मळमळतंय, कसं वाटतंय काही कळत नाही. तेव्हा इथे सगळेजण काळजीत पडतात. त्यानंतरला अर्जुन म्हणतो की पूर्णाजी तू घाबरू नकोस, मी डॉक्टरांना फोन करतो. तर इकडे आता अर्जुन घाईघाईने डॉक्टरांना फोन करत असतो. तेव्हा इथे प्रिया म्हणते की आता डॉक्टर आल्यानंतर भांडं फुटते की काय? पूर्णाजी घाबरते, पण जर आता काही बोलले तर आमचा प्लॅन फसेल आणि अर्जुनला कळेल मी नाटक करत होते ते. ती म्हणते की येऊ दे, डॉक्टर येत आहेत ना, येऊ दे. त्यानंतरला इथे पूर्णाजीला तिच्या रूममध्ये घेऊन जातात. अर्जुन डॉक्टरांची वाट बघत असतो. डॉक्टर आल्यानंतर अर्जुन म्हणतो की तुम्ही पूर्णाजीला चेक करा, तिला चक्कर येत होती आणि तिला मळमळतंय. तेव्हा डॉक्टर आता पूर्णाजीला चेक करत असतात. चेक करत असताना ते BP वगैरे चेक करतात. ते म्हणतात की BP तर बरोबर आहे आणि डोळे चेक करतात, तिला तपासून घेतात. तर इथे डॉक्टर म्हणत असतात की तुम्हाला नेमकं होतंय काय? तुमचं BP तर वाढलेलं नाही आहे, तुम्हाला चक्कर यायला किंवा लो पण झालेलं नाही आहे. तुम्ही गोळी घेतलीत का BPची? पूर्णाजी म्हणते, हो, गोळी तर मी घेतली आहे. तेव्हा इथे प्रिया आणि पूर्णाजी दोघेजणी एकमेकींकडे बघून खाणाखुणा करत असतात आणि चैतन्य आणि अर्जुनचं लक्ष त्या दोघींकडे जातं. तेव्हा अर्जुन आणि चैतन्य दोघेजण एकमेकांना खुणवतात की या दोघींचं हे सगळं कारस्थान आहे, नाटक आहे, जेणेकरून आपण दोघेजण चाळीस जाऊ नये म्हणून. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की डॉक्टर तुम्ही एक काम करा, तुम्ही इंजेक्शन द्या पूर्णाजीला, तिची तब्येत बरी नाही आहे, तिला काहीतरी नक्कीच होत असेल, तिला चक्कर येते आणि मळमळते, उलटी बंद होण्याचं तिला इंजेक्शन आत्ताच्या आता द्या आणि खूप सारी औषधं द्या. तेव्हा डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, तुम्ही जर म्हणताय तर मी इंजेक्शन देतो. तर इकडे आता पूर्णाजी म्हणत असते, अहो डॉक्टर तुम्ही कशाला इंजेक्शन देत आहे, माझा नातू आला ना अश्विन की मी त्याला मला परत चेक करायला सांगेन, आता मला तुम्ही इंजेक्शन वगैरे देऊ नका. अर्जुन म्हणतो, पूर्णाजी अगं असं काय करतेस, अश्विनला यायला अजून 2 दिवस लागतील, तो कॉन्फरन्सला गेला आहे माहिती आहे ना, तो इथे नाही आहे, म्हणून मी या डॉक्टरांना बोलावलं आहे, तेव्हा तू यांच्याकडूनच इंजेक्शन घे. तेव्हा इथे पूर्णाजी आता घाबरते आणि म्हणते, नाही नको नको, मला इंजेक्शन नको, मला एवढं काही झालेलं नाही आहे, डॉक्टर तुम्ही जा, मी एकदम बरी आहे. तेव्हा इकडे डॉक्टर गेल्यानंतर आता अर्जुन म्हणत असतो, मला माहिती होतं पूर्णाजी हे तुझं नाटकच आहे, पण तरीसुद्धा मला असं वाटलं की आता तू जास्त स्ट्रेसमध्ये असतेस, कदाचित तुला खरोखर चक्कर आली असेल, पण हे सगळं कारस्थान तन्वीच आहे, तिनेच तुला हे सगळं करायला सांगितले ना नाटक, जेणेकरून मी चाळीमध्ये जाऊ नये सायलीला भेटायला, बरोबर ना? तन्वी, किती खालच्या पातळीवर जाशील ग तू, मला आणि सायलीला एकमेकांपासून वेगळं केलंस, आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सगळ्यांना सांगून आम्हा नवरा बायकोला एकमेकांपासून वेगळं केलंस, तरीसुद्धा अजून तुझं पोट भरलेलं नाही आहे, तर माझ्या घरच्या लोकांचे कान भरत असतेस. मागच्या वेळेला मी तुला सांगितलं होतं की सायलीच्या विरोधामध्ये माझ्या घरच्या लोकांचे कान भरू नकोस. तू जर असंच करत राहिलीस ना, तर मी आणि माझी बायको आम्ही दोघेजणं कधीच एकत्र येणार नाही आणि त्याला सर्वस्वी तू जबाबदार असशील. मला कळतंय तू हे सगळं का करतेस. आधीपासूनच तुला सायली आवडत नव्हती. जेव्हापासून आम्ही लग्न केलं आहे, काही ना काहीतरी कारण काढून तू तिच्यावरती आरोप केलेस, तिला घरातून बाहेर काढण्यासाठी पूर्णाजीला भाग पाडलंस, तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवलेस, तिच्यावरती चोरीचे आळ घेतलेस, पण तरीसुद्धा सायलीने तुला कधीच या घरामध्ये येऊ नकोस असं सांगितलं नाही. तिने कधीही तुला या घरातून बाहेर हकलून दिलेलं नाही आहे, पण तरीसुद्धा तू तिच्या विरोधातच गेलीस, तिच्याबद्दल वाईट विचार करत होतीस आणि आतासुद्धा तू तेच करतेस. तिला घरातून बाहेर काढूनसुद्धा तुझं मन शांत झालेलं नाही आहे की तू अजून मला आणि तिला दूर करण्यासाठी प्रयत्न करतेस. तू कितीही नाटके केलीस आणि सगळ्या घरातल्या लोकांना तुझ्या हाताशी घेतलंस ना तुझ्या नाटकामध्ये सामील करायला, तरीसुद्धा तू मला सायलीपासून वेगळं नाही करू शकणार. सायली माझी बायको आहे आणि मी तिच्याबरोबर मकर संक्रांती साजरी करणार, असं अर्जुन आता प्रियाला सुनावतो. तो म्हणतो की अतिशहाणपणा करू नकोस, आमच्या दोघांच्या मध्ये तर येण्याचा प्रयत्नसुद्धा करू नकोस, कारण तुला आमच्या दोघांमध्ये अजिबातच जागा नाही आहे, कणभरसुद्धा नाही. तू आमच्यासाठी अजिबात महत्त्वाची नाही आहेस. तुला आम्ही दोघेजणं गृहीतसुद्धा पकडत नाही. तू या घरातल्या लोकांसाठी महत्त्वाचे असशील. आधी जे काही कारस्थानं केलेले आहेस ना, ते सगळे हे विसरले असतील. सायलीचा चांगुलपणा विसरायला यांना 1 मिनिटसुद्धा लागला नाही, पण तुझे जे काही वाईट गुण आहेत, जे काही तू चुकीचं वागली होतीस, सगळं काही सगळेजण विसरून गेले.
केले आणि आता तू गोड गोड बोलतेस ते सगळ्यांना खूप जास्त आवडायला लागलं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की तुला जी काही नाटकं करायची आहेत ती करत राहा, किती जणांना हाताशी घ्यायचं आहे ते घे, पण मी सायलीला भेटायला जाणारच, कळलं तुला? असं म्हणून अर्जुन आणि चैतन्य दोघेजणं चाळीमध्ये जायला निघतात. तिथे गेल्यानंतर पूर्णाजीला कळतं की आपण तन्वीची साथ देऊन खूप मोठी चूक केली. अर्जुन आता अजून नाराज झालेला आहे. तर इथे सगळेजण चाळकरी जमलेले असतात पतंग उडवण्यासाठी. सायली अर्जुनची आतुरतेने वाट बघत असते. खूप उशीर झालेला असतो पण तरीसुद्धा अर्जुन काही तिथे आलेला नसतो. तर इथे अनाऊन्समेंट करत असतात की 2-2 जोड्या येणार आणि पतंग उडवणार, एकमेकांना हरवायचं, जो जिंकेल त्याला पारितोषिक मिळणार, हे सगळं चाळकऱ्यांनी कार्यक्रम ठेवलेला असतो. तर इकडे सायलीचे डोळे आता रस्त्याला लागलेले असतात. कधी एकदा अर्जुन येतोय असं तिला वाटत असतं. तेव्हा कुसुमताई म्हणते की नको काळजी करू, तो कुठल्या तरी कामामध्ये अडकला असेल, वकील आहे तो एवढा मोठा, काहीतरी काम त्याला असेलच ना. तेव्हा सायली म्हणत असते ते कधी एकदा येत आहेत असं मला झालं आहे. कुसुमताई म्हणते मी त्याला आमंत्रण दिलं आहे ना, बोलावलं मी त्याला, तो नक्की येईल, तुझ्यासाठी तरी तो येणारच. आधीच ती तन्वी तिथे राहते, ती प्रिया ती काही ना काहीतरी कारस्थानं करतच असेल. तर इकडे आता सायली म्हणत असते मग हे येतील की नाही कुसुमताई? कुसुमताई म्हणते नक्की येईल, अर्जुन तुला भेटायला इथे नक्की येणार, तुझ्या चेहऱ्यावरती आनंद आणण्यासाठी तो काही करू शकतो, तुला माहिती आहे ना. तेव्हा इकडे ठरल्याप्रमाणे आता अर्जुन त्या ठिकाणी आलेला असतो. इथे सायलीचं नाव घेणार तेवढ्यात तिथे अर्जुन म्हणतो की मी पण आलो आहे. तेव्हा दोघांचंही सोबत नाव घेतलं जातं. अर्जुनला तिथे बघितल्यानंतर सायलीच्या चेहऱ्यावरती स्माईल आलेलं असतं, ती खूप जास्त खुश झालेली असते. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की आम्ही दोघेसुद्धा आता कॉम्पिटेटर म्हणून खेळणार, कारण आता आम्ही दोघेजणं एकमेकांबरोबर स्पर्धा करणार आहोत, पण पुढच्या वर्षी आम्ही दोघेजणं नवरा बायको म्हणून एका टीममधून खेळू, चालेल ना सायली? तेव्हा इथे सायलीसुद्धा हो असं म्हणत असते. त्यानंतरला दोघांना 2 पतंग दिले जातात. दोघेजण आपापलं पतंग उडवत असतात. सायली इथे अर्जुनला चांगलं हरवत असते आणि दोघेही एकमेकांबरोबर छान पद्धतीने एन्जॉय करत असताना मधुभाऊ मध्येच येतात आणि सायलीचा हात पकडतात आणि म्हणतात की बाद झालं सायली, जेवढं एन्जॉय केलंस तेवढं बाद झालं, चल आता घरी चल. तेव्हा इकडे सायली म्हणत असते मधुभाऊ थांबा ना. तेव्हा इथे मधुभाऊ म्हणतात की बाद झालं, जेवढा पतंग उडवला तेवढा, आता घरी चल, आणि अर्जुनकडे रागाने बघत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे मधुभाऊ, तुम्हाला सायलीला घेऊन जायचं आहे ना, तुम्ही घेऊन जा. आता आम्ही दोघेजणं वेगवेगळे पतंग उडवत होतो, पण सायली काळजी करू नको, पुढच्या वर्षी आपण मकर संक्रांतीमध्ये दोघंजणं एकत्र पतंग उडवू, ते सुद्धा एक टीम म्हणून. आणि मधुभाऊ त्यावेळेला तुम्हीसुद्धा सायलीला मधूनच घेऊन जाणार नाही आणि तुम्ही स्वतः सायलीचा हात माझ्या हातामध्ये द्याल आत्तासुद्धा. तर इकडे अर्जुन म्हणतो की त्यासाठी आपण एकमेकांबरोबर गोड गोड बोललं पाहिजे ना. सायली नको काळजी करू, तुला जायचं आहे ना मधुभाऊंबरोबर जा, पण त्याआधी मधुभाऊ हा तिळगुळ घ्या, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला, म्हणजे जे काही वाईट गोष्टी आहेत त्या सगळ्या तुम्ही विसरून जाल आणि गोड गोड ज्या चांगल्या गोष्टी आहेत ते लक्षात ठेवाल आणि मग तुम्ही माझ्याबरोबर गोड गोड बोलाल, त्यानंतरच आमच्या दोघांचं नातंसुद्धा चांगलं सुरू होईल ना. तेव्हा इकडे तुम्ही आम्हाला दोघांना आशीर्वाद द्याल हीच मी तुमच्याकडून अपेक्षा ठेवतो आणि म्हणतो की मधुभाऊ तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तेव्हा मधुभाऊ तिळगुळ बघतात आणि अर्जुनकडे रागाने लूक देतात. त्याच्याकडून तिळगुळ काही तो घेत नाही, पण इथे अर्जुनने सायलीला आणि कुसुमताईला मात्र तिळगुळ दिलेले असतात आणि मधुभाऊंसाठी सुद्धा कुसुमताईच्या हातामध्ये आता डबा दिलेला असतो. त्यानंतर इकडे मधुभाऊ सायलीला घेऊन घरी जातात. मात्र सायलीबरोबर जेवढा काही वेळ घालवलेला असतो त्यामुळे अर्जुन फार आनंदी झालेला असतो. चैतन्याला अर्जुन म्हणत असतो की सायलीला सुद्धा लवकरात लवकर मला सुभेदारांच्या घरी घेऊन जायचं आहे, पण त्याआधी मधुभाऊंचा राग गेला पाहिजे आणि मधुभाऊंनी स्वतःहून सांगितलं पाहिजे की अर्जुन सुभेदार जा सायलीला घेऊन जा, सायलीला तुझ्यासारखा नवरा शोधूनसुद्धा सापडणार नाही असं मधुभाऊ म्हणाले पाहिजे आणि आनंदाने सायलीचा हात माझ्या हातात दिला पाहिजे, तेव्हा सायलीसुद्धा माझ्याबरोबर यायला तयार होईल, नाहीतर तोपर्यंत ती मधुभाऊंना दुखावणारसुद्धा नाही. तेव्हा इकडे आधी मधुभाऊंना इम्प्रेस करायला पाहिजे, मग माझ्या घरच्या लोकांना. पण घरच्या लोकांना समजवण्यासाठी आधी तन्वी घरातून गेली पाहिजे आणि त्यासाठी मी आता एक आयडिया करतोय. अर्जुन प्रतिमा आत्याला फोन करतो आणि तिला सांगतो की प्रतिमा आत्या तू आता तन्वीला घरी घेऊन जा, कारण ती इथे राहून सायलीच्या विरोधामध्ये सगळ्यांचे कान भरत असते, सगळ्यांना तिच्याबद्दल वाईट साईट बोलायला सांगत असते. त्याच्यामुळे जर इथे तन्वी राहिली तर सायली आणि मी आम्ही दोघेजणं कधीच एकत्र येऊ शकत नाही. त्यामुळे तू येऊन
प्रियाला घेऊन जा, खूप दिवस झाले ती इथे राहते आणि आता सगळेजण इथे व्यवस्थितसुद्धा आहेत. तिने घेतली तेवढी काळजी पुरे झाली, पण ती सायली विरोधात सगळ्यांना भडकवत असते आणि हे माझ्यासाठी खूपच जास्त वाईट आहे. तुला पण माहिती आहे सायली इतकी वाईट नाही आहे जेवढी तन्वीने तिला बनवली आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते की अर्जुन तू बरोबर बोलतोयस. मी आत्ताच ह्यांच्याशी बोलते आणि मी प्रियाला घेण्यासाठी घरी येते. तेव्हा इकडे प्रतिमा आल्यानंतर सगळ्यांना आनंद होतच असतो. त्यानंतर प्रतिमा म्हणते की मी इथे आली आहे तन्वीला घेऊन जायला. खूप दिवस झाले, आता संक्रांतसुद्धा आहे, म्हणून मी तिला माझ्याबरोबर घरी घेऊन जायला आले. तेव्हा पूर्णाजी म्हणते अजून थोडे दिवस राहिले असते तर बरं झालं असतं. तेव्हा प्रतिमा म्हणते की थोड्या दिवसानंतर आम्ही येऊ ना, ती जे कॉलेजचे सुद्धा खाडे होत आहेत ना. तेव्हा इकडे प्रतिमा म्हणते की तन्वी चल निघूया का आपण, आणि तिला म्हणते की आता बास झालं, किती राहायचं इथे, घरीसुद्धा सगळेजण तुझी वाट बघतायत ना. तेव्हा इथे प्रियाचा नाईलाज होतो आणि तिला आता प्रतिमाबरोबर किल्लेदारांच्या घरी जावं लागतं. अशा पद्धतीने अर्जुनने प्रतिमाला बोलावून प्रियाला त्यांच्या घरी घेऊन जायला सांगितलेलं असतं. अशा पद्धतीने त्याने आता प्रियाचा पर्दाफाश करत तिला तोंडावरती पाडलेलं असतं आणि तिचा जो प्लॅन असतो सायलीच्या विरोधामध्ये सुभेदारांना भडकवण्याचा, तो प्लॅनसुद्धा फ्लॉप केलेला असतो.